काढणीला आलेल्या मक्याच्या शेतीला आग लागली। आगीमुळे शेतकऱ्यांचं 5 लाखांचं नुकसान झालंय। विजेच्या तारांमुळे आग लागल्याची माहिती आहे। शेतकऱ्याकडून नुकसान भरपाईची मागणी सध्या केली जाते। अचानक शॉर्ट सर्किट झाल्यामुळे अचानक आग लागली आणि जवळजवळ 5.5 बिघापर्यंत हा त्या ठिकाणी मका लावण्यात आलेला होता आणि हा संपूर्ण मका दुपारी 3:30 वाजता जी पेट पकडला तर संपूर्ण मका त्या ठिकाणी जळून खाक झाला। त्याच्यासोबत त्या आम्ही ठिबक सिंचन पण केलेलं होतं आणि त्या ठिबक सिंचनाच्या जवळजवळ तो पण पूर्ण ठिबक सिंचन त्या ठिकाणी जळून खाक झालं आणि त्याच्यासोबत गुरांचा चारा होता, तो चारा पण आणि मका पण। त्यामुळे शेतकऱ्याचा चारा हा जळून खाक झालाय। शेतकऱ्याचं यामुळे 5 लाखांचं नुकसान झालंय। सध्या शेतकऱ्यानं नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी देखील केलेली आहे। विजांच्या तारामुळे या चाऱ्याला आग लागल्याची माहिती आहे। त्यामुळे मक्याच्या शेतीला ही आग लागली। विजेच्या तारांमुळे ही आग लागल्याची माहिती आहे।